हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही भगवद्गीतेचे 15 अध्यायो पुरुषोत्तम योगाचे कडेचे भागांतू असची. पुरुषोत्तम जावनशील परमात्मो ताका पुरुषोत्तम म्हणटाच कसलेक. तो शिवाय जगत्यना सर्व जगत्य पळोवन घेवचे तो सर्वांतू सर्वव्याप्त जावन आसचे तो हे पुरे ताणें सांगलें. प्रति जिवांतू हावच आसून त्या जिवा कडेन सर्व काम करयता, मात्र न्ही सर्वाकय अधिपती आवची हे पुरे ताणें सांगलें. आनी हाजी फुडली श्लोकांतू तो सांगता कसले म्हळ्यार स सर्वविद भजती माम सर्वभावेन भारत यो मामेवम असमूढो जानाति पुरुषोत्तमम. म्हळ्यार कोण मोहापणानाशी असमूढ म्हळ्यार हे जगत्याचे अहंकार, जगत्यासूचे अहंकार ममकार असल मोहापणानाशी स्वच्छ मनान परमात्माक परिपूर्ण जावन यथार्थ जावन परमात्माला यथार्थ ज्ञान पावतकी सर्वविद भजती सर्वभावेन म्हणटा. म्हळ्यार सर्वविद भजती म्हळ्यार यस्य प्रसादात परमूर्तिरूपाद अस्मात्यम सारान मुच्यते. म्हळ्यार कोण परमात्माले विशयांतू ज्ञानपूर्वक सुदृढ भक्ती येतकी, मागीर त्या भक्तीन ताका वैराग्य जातकी, तेदना ताका परमात्माला अनुग्रह जाता. कोणाल बैरी परमात्माला अनुग्रह जातकी त्या अनुग्रहान त्या मनशा मुक्ती मेळटा. विंगड खंयचे ताका मार्ग ना म्हूण म्हणटा. आनी सर्वविद भजती म्हळ्यार कोण परमात्माले करुणेक पात्र जातकी, अनुग्रहाक पात्र जातकी, सर्व कर्म हांग करून परमात्माला प्रीती कतिरची फलत्याग करतकी, परमात्माले स्मरणेंतू सदा सर्व काळ आसतकी ताका मात्र मोक्ष मेळटा. सर्वविद भजती, सर्वविद तागेले सर्व विशय कोळून तागेले एक स्मरण करचें. जेव्हा भजती म्हळ्यार ताका आराधन करचें. सर्व भावेन म्हळ्यार भावो भक्ती समुद्दिष्ट म्हूण म्हणलेले प्रकार सर्व भावेन म्हळ्यार सर्व विधाचे भक्तीन. सर्वविध भक्ती म्हळ्यार कसं नाही, भागवतांत आमकां सांगताची श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविध भक्ती कसली म्हूण सांगून भागवत सांगतना सांगला हांवें. तशी सर्वविधाचे भक्तीन कोण परमात्माले एक परमात्माला वैरी त्या नमविधाची भक्ती कोरून नमविधाची करू जेनातल्या खंयची एक भक्ती समरितीर कोरून तागेले ताणें केलेले सर्व कर्म परमात्माक समर्पण करून फल त्याग करून परमात्माला प्रीतीक पात्र जातकी तो परमात्माला परमभक्त म्हणून घेता. कोण परमात्माला परमभक्त की ताका परमात्माला अनुग्रह जाता, तो मुक्तीक अर्ह जाता म्हूण सांगून. तशी कोण म्हाका पुरुषोत्तम म्हूण लेखताची कोणाक अहंकार ममकार ना, कोण काम क्रोध आदी पुरे गेलून स्वच्छ मन जाताची तसल जनांक परमात्माला तत्वज्ञान मेळटा. सुरवेक स्वरूपज्ञान मेळका आमकां म्हूण सांगता तो. स्वरूपज्ञान म्हळ्यार आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार म्हळ्यार कसं न्ही, आतां आमी म्हळ्यार आतां तूं कोण म्हूण आमकां निमगेले आमगेले देहाचे परिचय दिताची, देहाची आयडेंटिटी ती. आतां तुमी पळय म्हाका भारत माई म्हणटा म्हण जाल्यार ती भारती म्हूण म्हणलेले म्हगेले देहाची आयडेंटिटी जाल्यार म्हगेले देहा भितर आसोवची ते आत्म कोण कसले ते म्हाकाय गोतना. एक खंयची आत्म साधन करच्याक हें देह घेवन आयला. त्या साधने ಒಟ್ಟು त्या साधनेक कितली कंटक आसता. मेगेल जेवो तुमगेल जेवो कोणाले जेवो प्रति एक जीवात्म खंयची एक शरीर घेवन आयला म्हणजे त्या शरिरान ती साधन जेवच्या कशी जाल्यार ते साधनेक कितली हर्डल्स येवच्या पुरो जाल्यार ते साधन कोरून
खंचकी एक देहांत असतना ते जीवात्म कोण कसले इत्या इले म्हणले आत्मसाक्षात्कार ज्ञान मेळतं म्हणजे री कुठले बिंब साक्षात्कार जाता म्हळ्यार परमात्माले यथार्थ ज्ञान अपरोक्ष ज्ञान मेळटा. परमात्माले अपरोक्ष ज्ञान मेळ्ळें म्हणजे सर्व ज्ञान आयल्यावरीची म्हळ्यार जाल्यार एक कसं न्ही म्हळ्यार परमात्माला विशय कळल्यार पुरे विशय कळल्यावरी जाल्यार पुराय विशय कळ्ळो म्हणले कुठले परमात्माक कळल्यावरी जायना. इतका म्हळ्यार आमकां पुरे विशय कळ्ळा ताका पांडित्य म्हणटाची. ज्ञान म्हणलेले परमात्मालेक दयेन जावका तशी परमात्मालेक अनुग्रह परमात्मालेक प्रसन्नता ही भारी मुख्य जाता. आनी मनुष्य जावन जन्मा येताची प्राणीलवरी जीवन करताचे आमी जाल्यार आमी प्राणीलवरी जीवन करचें म्हळ्यार कसं न्ही पळय भूक तानी मैथून हें सृश्टीचे नियम हें प्राणी करताची म्हूण जाल्यार आमगेलें जीवन सगळेची तानी भूक निवारण एकत्र घोळचें आनी एक इंद्रिया सुखा खातीर जीवन आसूचें देह आसूचें म्हूण लेकून आमगे जीवन व्यर्थ करून घेवचें नज त्या प्राणील वरी वांचचें म्हूण जाता. प्राणील वरीची त्याची कर्तव्य पुरे करचें जाल्यार आमकां मनुश्य देह कसले जावका आशिल्लें न्हय तरी आमकां मनुश्य देह परमात्मान दिला म्हूण जाल्यार खंयची एक साधन न्ही परमात्मा विशया साधन करच्याक तरी आमी प्राणीवरी वांचून ज्ञानी जावच्याक पळोवका. कोण ज्ञानी जतकी तो ज्ञानी म्हळ्यार कसं न्ही ज्ञान म्हळ्यार कसं हाजे पयशे फुडें पळोवन जाला तो मान अपमान लाभ नश्ट सर्वांतूय समचित्तार आसता. सर्वस्व तागेले एक प्रारब्धान तो कळून घेवं पुरो सर्व रितीचे दुख्ख ताका येवच्या पुरो जाल्यार परमात्माले अनुग्रह हें म्हूण सांगून तो लेखून घेता. परमात्माला प्रसाद हें म्हूण लेखून घेवन जीवन करता तो हें दृढ भक्ती हाका म्हणचें दृढ मन दृढ भक्ती. अज्ञानीक खंडीत ना अज्ञानींक सम्मूढ म्हणटाची कोण ज्ञानी तांकां असम्मूढ म्हणटाची. तशें जावन केन्नाय आतां हांगा सर्वविद भजती माम सर्व भावेन भारत म्हणलें भारत म्हणून कसलें म्हणलां वायुदेवाकय भरत म्हणटाची. आमी हांगा पार्थाक भारत म्हूण म्हणलें कसल्याक म्हूण म्हणल्यार तो भरतवंशाचो म्हूण सांगून लेखताचे आमी जाल्यार भरत म्हळ्यार भक्ती भरीत तो वायुदेवूय तशी की ज्ञान भरीत भक्ती भरीत तशें जावन ताका भारत म्हूण म्हणलें संबोधना. तशी निरंतर ज्ञानाची आसक्ती ज्ञानींगेल वयर भक्ती मुख्य प्राणा वयर निरंतर भक्ती कोणा आसता तांणी मुख्य प्राणाल वरीची वायुदेवाल वरीची भारत जत्ताची भरत जत्ताची ताचे खातीर भारता म्हूण सांगिल्लें तूं भक्ती भरीत जा म्हूण सांगून. तशी सांगून परमात्मात कडेचे पुरुषोत्तम योगाचे कडेचे एक कन्क्लुशन म्हणटात तशी तो एक श्लोक सांगतात इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. अनघा म्हणटा तो मया अनघ इदम उक्तं मया अनघ हे अनघा मया हांवें इदम उक्तं सांगिल्लें गुह्यतमं शास्त्रम तो सांगता पापरहित जाल्लो अनघा म्हळ्यार न अघह पाप नासलो पापरहित जावन आशिल्लो जवो पुण्यवंतू तशी जवो निर्मल मनाचो कसले मना कल्मश नासलो कल्मश आसले कुठले पाप करताचे आमी. तशी तो सांगता हे अर्जुना हे अनघा हांव तुका सांगिल्ली हे विशय पळय भारी रहस्य जावन आशिल्लो विशय हे कोण श्रद्धेन ऐकून घेवन श्रद्धेन मनन करतकी यो अध्याय यो विशय श्रद्धेन कोण मनन करता की तांकां अपरोक्ष ज्ञान मेळची तशी करता. आनी कोण 15 अध्याय मनन करून घेतला तो कृतकृत्य जाता म्हूण सांगता. आतां हांगा म्हळ्यार तुका सांगिल्लो ह्यो विशय खंयचे विशय ताणें सांगिल्लो 15 अध्यायांत कसल प्रमुख विशय सगळे अध्यायांत आमकां मेळचे एक सारांश कसलें म्हूण म्हळ्यार
परमात्मूची पुरुषोत्तमो परमात्मू सर्व करता सर्व धरता सर्व स्वतंत्र सर्व उत्तम हक्क शरण येऊन कोण तांगेल कर्तव्य विहित कर्म फलापेक्षणा नशी करता की त्यांनी मुक्त जताची म्हूण म्हणलेलो विशयू हे अध्यायांतू परमसार जावन आमकां मेळटा. हें गोपी जावन आशिल्लो विशयू म्हणटा परमात्मो कित्याक आमी पुरो जन्म जिली मुये न्हिचाव न्हू गोप्य जावन आशिल्लो विशय कसो लेका गहन जावन आशिल्लो विशय म्हणून इलेक वयता आमी रहस्य जावन आशिल्लो गहन जावन आशिल्लो पुरो जनाक तिळसूत तसलो न्ही केल्लो विशयू कोणाकय सांगका जाल्यार तांकां ते विशय घेवचे अर्हतस्वे म्हूण पळोवका. आतां पळय हे अर्हते म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार आतांचे सिस्टमांतू आमकां कळटा पळय आतां इंजिनियरिंगा वचका जायत मेडिकला वचका जायत सेक्रेटरीट कोर्स करपा जायत CA करपा जायत खंयच्याकय एक एंट्रन्स एग्जाम म्हूण आसता वय मे तशी CA आसा की ना म्हणून वतना म्हाका जाल्यार आसना मे CA कसं की इंटरनल्स पास करता म्हूण कसं कितें कळस पळय तशी ते एंट्रन्स म्हणटात ताका ते अर्हते कोण हे विशयू आतां ताका पुरे अर्हती जावका एंट्रन्सा पास जावका तशीची परमात्माले वचका जाल्यार ते एंट्रन्स अर्हत कसले म्हळ्यार ते विशय ग्रहण करचे शक्ती जावका मनन करचे शक्ती जावका केवल आयकल्या पावना मनन करचे शक्ती जावका तांकां मात्र ह्यो विशय सांगता तेदना कोण हें मनन करचें ग्रहण करचें एक आसक्ती मनन करची शक्ती आशिल्ल्या जनाक हे विशय सांगले म्हूण जाल्यार तांणी मनन करून कृतार्थ जाताची कोण कृतार्थ जाता तांणी मुक्त जाताची म्हणून परमात्मान सांगिल्लें हें अध्यात्मांतू आसक्ती आशिल्ल्या जनाक न्हय. आतां आमी देवाल विशयू पुरो जनाक मार्गार वतले येतले वतले ना यो 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 म्हाका भागवत इतले वाजून गोत हांव तुका सांगता म्हणल्यार आयकुचें येता तुका दुसरें काम ना म्हळ्यार आमकां ना मे एक एकची सांगचें काम आमकां आमगेलें काम ना मे म्हणटले जन चड आसताची इत्याक ताजे कसले विशय म्हण तांकां ते जावका म्हणून ना ताजे अर्थ तांकां ते घेवचे अर्हती ना म्हूण सांगून तशी सकाळीं ऑफिसाक गडबीड करून बसार चोवन धांवतले जनांक बसा लागीं वतनाचे राबून गे आज भागवताचे ह्या विशय सांगता भगवद्गीते ह्या विशय सांगता तूं ह्या पुराणांतून चिकिताल काणय केला म्हळ्यार हे बस गा म्हाका आतां बस धरना नातले ऑफिसा वचचें जायना थंय बसाल सवका वचूं तुका आतां बे पुरसती म्हूण सांगून धांवतले जन आसताचे तशी अर्हते म्हळ्यार कसले सांगिल्लें म्हळ्यार आसक्तीशील जनाक अर्हते आपापी येता कोणाक ते विशय आयकुका म्हणून आसक्ती ना तांकां अर्हती कशी आसचे तशी अध्यात्मांत आसक्ती आशिल्ल्या जनाक आमी परमात्माले यथार्थ ज्ञान सांगू येता तशी कोण परमात्माले यथार्थ ज्ञान जावका म्हूण घेता तांकां तेदना हें रहस्य जावन आशिल्ले विशयूय सांगू येता आनी कोणाक परमात्माले ज्ञान जावका म्हूण दिसता तांकां कळका जाल्यार गुह्याती गुह्य जेव जावन आशिल्लें रहस्य जावन आशिल्ल्या विशयांत श्रेश्ठ रहस्य कसलें म्हळ्यार परमात्मो पुरुषोत्तमो आमी पुराय ताणें सांगिल्लें तशी चलतल जन म्हळ्यार कळचें जाल्यार अध्यात्मांतू आसक्ती आस म्हणली कुडल्या पुराय जना एकलेक आसक्ती आसा म्हूण सांगू जायना केलो जना आयकुका म्हळ्यार आसक्ती आसता केलो जना आमकां आयकुका आशिल्लें जाल्यार कसो करचें पुरसती ना म्हूण दिसता केलो जन पुरसत नातिल्ले जन आयकुका म्हूण पुरसत करून बसतले आसताची तशी कोणाल आसक्ती कितली आसा त्या सुरवेक मनन करून घेवका जाता आनी तितलें सांगू येता कितले आसक्ती आसा तितलें सांगू येता न्हय एक ग्लासांतू कितले उदक धरता तितलें घालयत न्हय ताणेंच म्हूण त्या ग्लासान चड उदक केल्यार कसो जाता तोग्गो पडटा तशी अर्हते पात्रत्व पुरे हांगा मुख्य जाता आसक्ती तितलीची कितली सांगका कितली जावका तितलें आमी सांगता तितली तांणी अर्थ करून घेवका तशी ह्या जगत्यांतू कशी म्हळ्यार कोणा आसक्ती आसा तांकां हे परम पुरुषोत्तमाल विशय कितले सांगता तितले मात्र सांगू येता शिवाय आसक्ती नातिल्ले जना बैसून सांगच्या जायना अर्हत नातिल्ले जना सांगच्या जायना इत्याक व्यर्थ न्हय नवे आतां कोणाक ते शिकून काडचे अर्हते ना कोणाक ते यथार्थ ज्ञान पावची तितली बुद्धिमत्ता दिनी तसले जना बैसून कितले सांगल्यार ते म्हणटा पळय कन्नडांत एक
ಕನ್ನಡ ಈಗ ಸಂಗ್ತಾಚಿ ಉಕ್ತಿ ಕಸಲೆ ಮಣ್ಮಳ ಕೋಣನ ಮುಂದೆ ಕಿನ್ನರಿ ಬಾರಿಸಿದಂತೆ ಮಣ್ಣು ಏಕ ರಡ್ಡಲದ್ರ ಬೈಸುನು ಚಂದುಕೊರ್ನ ಪಿಟಿಲ್ ಒಂದು ಪಿಟಿಲ ಅಂತೂ ನಾನಾ ರಾಗ ನಿವಜ್ಜುನು ರಡ್ಡ್ಯಾಕ ಸಾರಂಗ ಮಳ ಕಂಚೆ ಭೈರವ್ ಮಳ ಕಂಚೆ ದೇಶ ಮಳ ಕಂಚೆ ಕಮಾಜ ಮಳ ಕಂಚೆ ಪಳಯ್ಯ ಕಮಾಜ ರಾಗचे म्हणून सांगलं ता करतो जाते त्या माते हल्लायत म्हणरी कसं की खत खाता ताजी स्वभाव तो शिवाय त्या व पिटीलाचे वादना माते हल्लोत नाही ते तल्लीनं जाऊन माते हल्लोत नाही ताज्जेत राबईसून कंचुराग वाजिला रे व्यर्थ ताका कसं लय अर्थ जायना तशीची कोणाक शास्त्रार्थ ज्ञान ना थोडे पुणी ना तसल जनाक असल विषय सांगिला रे त्या व्यर्थ जलते शिक्षण आणि अर्थ कोरून घेव का म्हणून म्हणाले आसक्ती बुद्धेस ज्याला आसक्ती ना देवानं ಕೆಲವು ಜನಾಂಕ बुद्धी दिला मनन करची तसल शक्ती दिला ज्याला रे तांकां आसक्ती दिनी तसल जना काही सांगल्यार हें अनर्थ जावची बिलावर अर्थ जावची नाही अनर्थ जावची बिलावर तशें कोणाक हें ज्ञान पावचें तसल अर्हतेस कोणाक परमात्मा ज्ञान जावका म्हळ्यार आसक्तेस कोणाक हे परमात्म तत्वान तो श्रद्धस परमात्माल वैरे भक्तेस तसल जना मान सांगू येतं तशें हाका गुह्याति गुह्यतमम गोप्याति गोप्यम म्हूण तशें पळय सांगचें तशी हें गुह्याति गुह्यतम जावन आशिल्लें कसल विशय हांगा परमात्मान सांगला म्हळ्यार क्षरपुरुश अक्षरपुरुष आनी पुरुषोत्तम म्हूण म्हणलेलें आस तांतू क्षरपुरुशा पशी अक्षरपुरुश श्रेश्ठ अक्षरपुरुशा पशी पुरुषोत्तम श्रेश्ठ हे विशय कोणाक कळटा तांणी ज्ञानी जत्ताची तांणी मुक्त जत्ताची म्हूण हांगा कृष्णान सांगल्या वरी चल्ला अर्जुनाक अनघा म्हूण आपयत तो इत्याक म्हळ्यार तूं पापरहित जलल दिकुनू तुगेल मनांत कसले कल्मश नानातील दिकुनू असले रहस्य जावन आशिल्लें परमात्म तत्व उपदेश घेवच्याक तूं अर्ह तशें जावन आनी तूं श्रेश्ठू तशें जावन तुका ह्या विशयी सांगू येत ताचे खातीर तुका ह्या विशयी सांगलें म्हूण म्हणलेलें रितीरी ताका नघा म्हूण आपयत तो कसले दोश नातील तो म्हूण आमगेले जिवाक म्हळ्यार आमगेले आमकेक देह मेळ्ळा आमकेक मन दिला देवान दोश आसल्यार कसले वायट आसल्यार दुरीत आसल्यार परमात्माल ज्ञान घेवचें अर्हता ना आमकां सुरवेक परमात्माल ज्ञान घेवका जाल्यार आमी सुरवे परिशुद्ध जावका कसल वायट विचार मना येता जाल्यार तो विचार पुराय मनांत दुखून भायर घालका ना नातल्यार मनांत बरे वायट विचार भरला म्हण जाल्यार परमात्माल विचारूच्या जागस रे थंय ना तशें जावन वायट विचार मना भरल्यार गीती न्ही भागवत न्ही कसो सांगल्यार भितर वचचें जाग ना ताचे खातीर सुरवेक मन परिशुद्ध करका आनी बैसून परमात्माल विशय आयकुका आनी कसलें म्हळ्यार कसले पुर्वाग्रह पिडीत जावचें नज संपूर्ण जावन परमात्माला वयरी शरण जावका त्या वेळा मात्र निश्चल निर्मल मन आमकां मेळटा त्या कोणाल मन तितलें परिशुद्ध जावन आसा तांकां परमात्माल ज्ञान मेळटा तशी परमात्मो सर्वश्रेश्ठ म्हणून सांगून कोण लेखतकी तो कृतकृत्य म्हणून घेता जिवनांत परमात्माक अर्थ करून घेवचेची जिवनाचे एक सार्थकता म्हणटाची ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सर्व कर्म ज्ञानेंद्रियान केलेले कर्मेंद्रियान केलेले सर्व कर्म परमात्माक अर्पण म्हूण सांगून भगवद अर्पित बुद्धीन करचें म्हणटाची तशी कोरका मात्र न्ही कर्म भगवद अर्पित केल्ल्या पावना सदा सर्व काळ निरंतर परमात्माल स्मरण जावका आनी परमात्माले वैरी भक्ती जावका तसल्याक मात्र तो मात्र बुद्धीमान म्हणून घेता बुद्धीमान म्हळ्यार ज्ञानाक अर्ह जावन आशिल्लो ताका अपरोक्ष ज्ञान मेळटा तशें जाल्यार मात्र तो कृतकृत्य जाता म्हूण सांगू येता बुद्धी म्हळ्यार कसो न्ही बुद्धी म्हळ्यार आमकां कसलें आमी पळयलें म्हूण जाल्यार तें कसलें म्हूण गुर्तिसूची शक्ती जावका हांगा ही बुद्धी म्हळ्यार कसो न्ही म्हळ्यार हें परमात्मान आमकां दिल्लेलें तशें जावन आमी सर्व हांगा कसले करता कर्म ते परमात्माक अर्पण करका म्हूण म्हणलेलें कोणाक मना आसता तो बुद्धीवंत म्हणून ज्ञानी म्हणून घेता आनी परमात्माल यथार्थ ज्ञान कोणाक कळटकी तो ज्ञानी तशें जावन हें भगवद्गीतेचे 15 अध्याय परमात्मो गुह्यतम शास्त्रम इदम म्हूण म्हणटा ही ताका म्हळ्यार ज्ञान आसल्यार मात्र मोक्ष मेळटा
आणि या पुरुषोत्तम योगान तू सांगिले ज्ञान प्रति एकल्या जावका कोणा मोक्ष जावका म्हणू असं त्यांनी या पुरुषोत्तम योगू सममनन कोरका म्हणू तशी केदनाई दास सांगताची कसले म्हण म्हळ्यार हरिगर्पित वಲ್ಲದ कर्म ಹುರಿದು ಬಿತ್ತಿದ ಬೀಜದಂತೆ म्हणू आता भात भाजून आम्ही घाल्ली म्हणले क्या कसले आता भात लायकोन भाजून ते गद्द्यांग घाल्ली म्हणले क्या ताका मोळकेतवे ताका भाता झाड जातवे ना तशी आम्ही परमात्माले आम्ही कसले कर्म केले ते कर्म करून परमात्मा अर्पण करनी म्हूण जाल्यार ते कर्मा निमती कसले फल ना हांगा कसं कसं की फल मेळो पुरो जाल्यार निजावन जावका जाल्यार फल ना तशी अरिगर्पितवಲ್ಲದ कर्म ಹುರಿದು ಬಿತ್ತಿದ ಬೀಜದಂತೆ म्हूण दासान पुरे म्हणचे आनी हें समची आमकां परमात्मो सर्वोत्तम म्हूण म्हळेलें ज्ञान वादिराज स्वाम्यान एक मंगलाष्टक रचना केला आम्ही ते पळय हें मुंची घरावक्कल वार्डीक सकट म्हणटा पळय तंतु लक्ष्मीर्यस्य परिग्रह कमलभूः सूनुर्गरुत्मान रथः म्हूण सांगून सुरवेचे श्लोक शूर जाता परमात्मो सर्वश्रेष्ठू ताजे नंतर देवता तारतम्य स्तोत्र शूर जाता अशी कडेची जीवते पुरे श्लोकांतो कंच्या नंतर कंच्या म्हणून सांगून एक तारतम्य ज्ञान त्या मंगलाष्टका मुखांतरची वादिराज स्वाम्यान दिलेलं असं तंतु सुरवेचे श्लोकांतू स त्रैलोक्य कुटुंब पालन परम कुर्यात सदा मंगलम म्हूण स म्हळ्यार तो त्रैलोक्य कुटुंब पालन परम तिनी लोकय पालन करतलो कुर्यात सदा मंगलम तो केन्नाय आमकां मंगल कोरो तिनी लोकय पालन करतलो कोण तो लक्ष्मीर यस्य परिग्रह कमलभूः सूनुः गरुत्मान रथः म्हळ्यार तो परमात्मा तशी परमात्मोची कुटुंब पालन करतलो परम श्रेष्ठ जावन आशिल्लो तो आमकां मंगल कोरो म्हूण म्हणलेलें तशी तें मंगलाष्टक शूर जाता थंय दुखून तारतम्योक्त जावन सगळे मंगलाष्टक आस तशी सगळे आनी तुका कळटा सगळे जगत्य परमात्माल कुटुंब आमी ह्या कुटुंबाक सर्वलेले जीव तशीची परमात्म पुरुषोत्तम कुटुंबाचो आनु जाल्यारी लक्ष्मी देवी अम्मा ब्रह्मरुद्रादी पुरय तागेले परिवार आनी इतर देवते तागेले बंधू ऋषिमुनी तागेले इश्ट मित्र मागीर अशी जीव सुरजतांतू मनुष्य कुलांतुले श्रेष्ठ तागेले सेवक जाल्यारी दास जाल्यारी मागीर तांगेल नंतर मस्त मनीस असतात न्हू पुरे तागेल सेवक जेवची भाग्य दिल्यार पुरो म्हणून पुरंदरदास म्हणटा पळय तशी हे 15 अध्यायो हांगाक जेलो हे अध्याय परमात्मा पुरुषोत्तम जडजीवांक मिकून रब्बिलो अतीत जावन आशिल्लो क्षराक्षरांक अतीत जावन आशिल्लो म्हूण आमकां सांगता द्वैत सिद्धांत जेवो अद्वैत सिद्धांत जेवो विशिश्टाद्वैत सिद्धांत जेवो ते सिद्धांताचे सिद्धांती जावन आशिल्ले ते द्वैत अद्वैत विशिश्टाद्वैत सिद्धांत जगत्याक दिल्लेले ते आचार्य त्रय आसा पळय मध्व आचार्य शंकराचार्य आनी रामानुजाचार्य तांणी 3 जणांनी हे पुरुषोत्तम योग म्हळ्यार सगळे भगवद्गीतेचे हृदय भाग म्हूण सांगला 3 जणांकय प्रितीचे अध्याय कयो मध्वाचार्यांक तांतू भारी प्रीत शंकराचार्यांनी पुरुषोत्तम योग सकल शास्त्र कसं पळय परमात्मा विशयी सांगचे ताजी पुराय एक सार सत्व म्हळ्यार पुराय शास्त्र ओट्ट करून गंटून मेळ्ळेले लोणीशी म्हूण सांगून तांणी सांगताची सर्वो हि गीता शास्त्रार्थो अस्मिन् अध्याये समासेन उक्तः सगळे गीतेन तू परमात्मान कसं सांगला पळय ते पुरय हे अध्यायान तू समरायज करून सांगला समासेन उक्तः पुराय ओट्ट करून हे अध्यायान तू सांगला म्हळ्यार सगळेचे येद्दोळ तै आईल 14 अध्यायो आनी येवचे 3 अध्यायो पुरय जे समराइज्ड विभाग म्हळ्यार 15 अध्याय तशीची मात्र केवल गीताशास्त्र मान्य की त्यांनी सांगतात शंकराचार्य कसले न केवल गीताशास्त्रार्थ एव
किं तु सर्वश्च वेदार्थ इह परिसमाप्तः ಕೇವಲ ಗೀತೆಂತೂ 18 ಅಧ್ಯಾಯಾची ಸಮ್ಮರಿ ಮಾತ್ರನೇ चारी तिन्ही वेद वेदत्रयी म्हणून म्हणजे तिन्ही वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद तिन्ही वेदांतू परमात्माला विषयी कसं सांगला त्या पुरय टोटली हंगा हे अध्यायांतू असं म्हणून सांगून शंकराचार्य सांगतात तश्चावनु गीतेचे हृदय भाग म्हणले हे अध्यायाक हे पुरुषोत्तम योगाचे संदेश कसं सांगता म्हाका म्हळ्यार हे सगळे जगत्य परमात्माले एक राज्य परमात्मू सगळे देशाचे सार्वभौम आम्ही पुरयता गेले निष्ठ प्रजे साधन करूक हे जीवन ताण साधन करू दिल्लेले परमात्माले हे सर्व विषय खंयचे क्षर आनी अक्षर पुरुष हांकां मिकून रबिलो पुरुषोत्तम तो आमगेल देहांतू आसून सर्व देहाचे कार्य करचे ताणेची सर्व जगत नियंत्रण करचे ताणेची देह एक मनुष्य शरीर नियमन करचे ताणेची अशी पुरे कोण मना होरून घेत की तागेले यथार्थ ज्ञान पावत की साधन करू प्रयत्न करत की ते साधन सफल जावच्याक तागेले अनुग्रह मेळत म्हळेल विशयांतू संदेह ना म्हणून सांगून कृष्ण हे अध्याया मुखांतर सांगता आनी हाजी नंतर तो मनशाला अंगा आसूचे गुण दैवी गुण आनी राक्षसी गुण म्हळ्यार आसुरी गुण कसले म्हूण सांगून सांगता ते सांगता जाल्यार सुरवेक परमात्मा म्हळ्यार कसं म्हूण कळका आशिल्लें हांव सुरवेकच म्हणला प्रति अध्याय स्टेप बाय स्टेप आमकां वयर 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 घेवन वतस परमात्मा वयर 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 म्हळ्यार उन्नत 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 जावन आशिल्लें अध्ययन करायची तरस परमात्माले श्रेष्ठाती श्रेष्ठ ज्ञान आमकां प्रति एक अध्याय दितरस अध्याय दुखून अध्यायाक वत वता आम्ही कसं की एक चांग आत्मोद्धारा वाटेरी वताची मनन केल्यार हें तशीची हें पुरुषोत्तम योगू परमात्माले एक सार्वभौमत्व सर्वोत्तमत्व सर्वस्वतंत्रत्व सर्वव्यापकत्व सर्वनियामकत्व सकड सांगचे तसलो एक अध्यायो ह्या अध्यायो मनन करून घेवका आनी परमात्माक पावचे विशयांत तो साधन करका परमात्मो अनुग्रह करपा इतली संदेश परमात्मान पुरुषोत्तम योगान तो दिला हांगाक 15 अध्यायो परिसमाप्त जाल्ले इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15 श्रीकृष्णार्पणमस्तु।